नमस्कार. आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. हे जो तुम्हाला दिसत आहे ना समोर, हे कोण आहे तुम्हाला कोणाला अंदाज नसेल. हे असे व्यक्ती आहेत, आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण का आमच्या पंचक्रोशीत सत्कार करावा अशी सर्वांची ग्रामस्थांची पंचक्रोशीतील ग्रामस्थांची इच्छा झाली आणि महारंगळा या ठिकाणी अजितदादाला थांबावासे लागले. कारण जवळपासचे अष्टामोड असेल, जानवळ असेल, आष्टा असेल, नळेगाव असेल, गांजूर असेल, गांजूरवाडे असेल, किनगाव असेल, पुन्हा मोहदळ असेल, घारोळ असेल, या गावातून अजून बरेच पंचक्रोशीतील जेवढे काही गाव आहेत, या पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ, काही सरपंच, काही त्यांच्या अडचणी घेऊन आलेले होते या ठिकाणी. आणि हे सत्कार या ठिकाणी, आणि सर्वात महत्त्वाचाही मुद्दा असा आहे की या ठिकाणी आपले लाडके आमदार बाबासाहेब पाटील हेही या ठिकाणी उपस्थित होते. दादाची प्रतीक्षा बघत होते, दादांची वाट बघत होते. आणि वाट बघितल्यानंतर काही 15 ते 20 मिनिटानंतरच दादा या ठिकाणी आले. आणि दादांचं फटाकड्याच्या आवाजात, बँडबाजाच्या आवाजामध्ये एवढं स्वागत धूमधाम केलं. आणि दादाला माळ घालण्यासाठी ती फुलांची माळ, समोर तुम्ही प्रत्यक्षामध्ये बघत असाल, फुलांची माळ माणसाला आवरणे शक्य नाही, म्हणून दादाला फुलांची माळ गळ्यात घालण्यासाठी त्याच्यासाठी क्रेन बोलवलेलं होतं. आणि दादानी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी थांबले दादा. आणि सर्वांच्या, बऱ्याच जणांच्या अडचणीही ऐकल्या. कारण काही ग्रामस्थांनी, काही सरपंचांनी या ठिकाणी कागदावरती लिहून काही त्यांच्या अडचणी आणलेल्या होत्या. दादानी ते वाचलेलंही आहे. प्रत्यक्षात आम्ही ते बघितलेलं आहे, दादानी वाचलेलं आहे. आणि या ठिकाणी काहीही गोंधळ झालेला नाही. आणि विषय होता, बऱ्याच जणांचा असा विषय होता की आरक्षणाचा विषय या ठिकाणी दादाला थोडासा विषय मांडलेला होता. दादानी ते सविस्तर ऐकून घेतलं आणि त्यांनी छानशी प्रतिक्रिया पण केली दादांनी. आता या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी जायला वेळ भेटला. बघा, दादामध्ये आमच्यामध्ये वेळ, जो काही अंतर आहे, अंतर शक्यतो नाही. आणि हे बघा, दादाच्या संरक्षणासाठी अंगरक्षक, भारदस्त असे अंगरक्षकी होते. काहीही अडचण आलेली नाही, कोणालाही अडचण आलेली नाही. SRPFचे जवान होते, त्यांचे पर्सनल अंगरक्षकी होते. या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आहे, छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम, एवढा छान कार्यक्रम खूप सुरळीत पद्धतीने पार पडलेला एवढा हा कार्यक्रम पार पडला. आणि सर्वांच्या, काही जे कोणी अडचण घेऊन आलेले होते, काही प्रॉब्लेम्स घेऊन आलेले होते, सर्वांच्याही जे काही प्रॉब्लेम्स घेऊन आले होते त्यांचे प्रॉब्लेमही ऐकले, वाचले दादांनी. आणि या ठिकाणी दादांचा काही सरपंचांनी जे काही पुष्प देतात हातामध्ये, ते पुष्प देऊनही दादांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. हे क्रेन उचलली आणि दादाला पुष्पहार झाला. आता हे समोर जे दिसत आहेत, हे आपले लाडके आमदार बाबासाहेबजी पाटील आहेत. हे दादांना जे काही समोर जे व्यक्ती दिसत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सांगत आहेत. काय प्रॉब्लेम आहेत, काय नाही प्रॉब्लेम, हे विषय दादांना त्या ग्रामस्थांनी खूप छान पद्धतीने ऐकवलेला आहे. आणि हा कार्यक्रम 10-15 मिनिटात आटोपल्यानंतर हा पूर्णपणे काफिला दादांचा 50 ते 60 गाड्यांचा हा काफिला होता, असणं गरजेचं आहे. काफिला होता, त्यांच्यासोबत सर्वच गोष्टी अवेलेबल होत्या. ॲम्ब्युलन्स होती, फायर ब्रिगेड होते, बऱ्याच प्रकारचे त्यांचे कर्मचारी होते. बरं, जेवढा काही काफिला असायला पाहिजे होता तेवढा बराचसा त्यांचे समजे जे मंत्री, जे काही असायला सोबत असते, ते सर्वजण होते. आणि यदा कदाचित ह्याच्यानंतर आम्हाला दादांना एवढं जवळून बघायला भेटेल, बोलायला भेटेल असं कदाचितही सुद्धा वाटत नव्हतं. दादाने ऐकून घेतलं. भावांनो, बांधवांनो, राणी रसिक श्रोतांनो, आमचा व्हिडिओ आवडला, बघितलं, बोलणं ऐकलं, आमचे शब्द आवडले, लाईक करा, कमेंट करा, आठवणीने प्लीज
जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.